हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। तर आजची रेसिपी आहे मंचुरियन रेसिपी। आणि सकाळचं जे माझं रुटीन होतं, स्वयंपाक होता, मी तो पण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। तर चला तर बघूया आपण। तर आता इथं भाजीला काही नसल्यामुळे मग मी बरबटीची दाणे भिजत घातलेले होते रात्री। तर इथं बरबटीचे दाणे भिजवून झाल्यानंतर मग ते भिजल्यानंतर मग मी इथे गॅसवर शिजवायला मांडून घेतले। आणि इथे एका बरबटी शिजल्यानंतर इथे एका पॅनमध्ये तेल तापत ठेवलेले होते। तर तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडासा लिंबाचा पाला आणि कढीपत्ता वगैरे मी टाकून घेतलं, जिरं पण टाकून घेतलं। जिरं तडक्यामध्ये थोडंसं मग त्याच प्रकारे त्याच्यामध्ये मसाले पण टाकायला, त्याच्यामध्ये मसाला पण वाटण तयार केलेलं होते मसाल्याचं। त्या वाटणमध्ये मसाल्याचं वाटण तयार करून लसूण जिरं हे पण त्याच्यामध्ये टाकून घेतलं। यामध्ये साहित्य मी एकत्र करून घेतले आणि ते मिक्सरमध्ये फिरवले। मसाल्यामध्ये मी या वाटणामध्ये कांदे टमाटे येते, लसूण आणि अद्रक वाटण मी टाकून घेतलेलं आहे। तेलामध्ये गरम कडकडीत तेलामध्ये एक जगाचं वाटण तयार केलेलं भाजीला काही भाजीचा आता घरामध्ये कडधान्याची भाजी बनवायला घेतलेली आहे। तर ते कडधान्य भिजत घालून पण त्याच्या मसाल्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवू शकतो। मसाला भाजी झाल्याने भाजी जेव्हा आपल्याकडे भाजीचं काही नसतं तेव्हा आपल्याला भाजीचं काही सुचत नाही, अशा सर्व प्रकारच्या भाज्या असाव्यात आणि आता उन्हाळा कशा बनवू शकतो। तर इथे मी बरबटीची भाजी बनवायला घेतलेली आहे। आता हा मसाला इथं थोडा थोडा होत आलेला आहे। मसाला झाल्यानंतर मग याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणखी लाल तिखट आणि धने पावडर वगैरे इत्यादी मसाले टाकून घ्यायचे आहे। हे बघा, आता मी इथं लाल तिखट टाकून घेत आहे। 2 ते 2.5 चम्मच मी इथं तिखट टाकून घेतलं। हळद पावडर पण टाकून घेतली आणि 2 चम्मच धने पावडर आणि मीठ पण टाकून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार। गरम मसाला असं सर्व साहित्य टाकून घेतलं आणि ते मस्तपैकी तेलामध्ये होऊ द्यायचं आहे। ते झाल्यानंतर आपल्याला चांगला मसाला शिजू द्यायचा, एकजीव होऊ द्यायचा। अशा प्रकारे भाजी बनवून बघा, नक्कीच आवडणार सगळ्यांना। आणि पोटभरीची अशी भाजी आहे ही। जेव्हा आपल्याकडे भाजीचं काही नसतं, आपल्याला भाजीचं काही सुचत नाही, अशा वेळी ही भाजी बनवल्या जाते आणि चांगलीसुद्धा आहे, पौष्टिक पण आहे आपल्यासाठी, शरीरासाठी। ही भाजी ही बरबटी मुगाची उसळ वगैरे अशा जेवणामध्ये आपल्या उसळ असायला हवी। उन्हाळ्यात तर बनवा, पण तसंही आपण नेहमीसाठी ही भाजी बनवू शकतो। तर इथे मसाला झाल्यानंतर मी इथं बरबटी टाकून घेतलेली आहे, शिजलेली अशी थोडी थोडी टाकून घेत आहे बरबटी। हे बघा, पूर्ण मिक्स होऊ द्यायची ती चांगली मसाल्यामध्ये। त्यानंतर जी बरबटी शिल्लक होती माझ्याकडे गंजात, ती पूर्ण मी इथे टाकून घेतलेली आहे। थोडंसं त्याच्यामध्ये पाणी पण टाकून घेतलं आणि अशी पूर्ण एकजीव होऊ द्यायची आहे आपल्याला ही भाजी बरबटीची। छान टेस्टी अशी भाजी आहे। तर इथे माझी भाजी बनवणं सुरू होतं, तर माझ्या मम्मीने इथे भाकरी पण बनवायला घेतलेल्या आहे। हे बघा, इथं मम्मी भाकरी बनवत आहे। मम्मीच्या हातच्या भाकरी छान होतात आणि टम्म फुगतात मस्त। ती छान पातळ आणि छान नरम अशा भाकरी बनवते। हे बघा, इथं मम्मीचं भाकरी बनवणं सुरू आहे। तर इथे आता एक साईडला भाजायला ठेवली आहे, एक भाकर थापून ठेवलेली आहे आणि तिसरी भाकर तिने बनवायला घेतलेली आहे। अशा भाकरी तयार होत आहे। ही बघा, अशी भाकर आहे मम्मीच्या हातची मस्तपैकी। मला तर खूप आवडते भाकरी आणि बेसन। आज मम्मीनं टिफिनवर न्यायला बेसन आणि भाकरी बनवलेल्या होत्या।
तर आम्ही सर्वांनी आधी नाश्त्यामध्ये बेसन भाकरीच खाऊन घेतल्या. आज नाश्त्याचं दुसरं काही न बनवता आज छानपैकी गावरानी नेहारी केली होती आम्ही. बेसन भाकर आणि कांदा. हे बघा इथे मम्मीच्या हातची भाकर कशी फुगलेली आहे, मस्तपैकी टम्म फुगलेली भाकर. हे बघा आता एक भाकर तयार झाली आणि परत गॅसवर अशा प्रकारे मम्मीनं भाकर टाकून घेतली. या इथे भाकरी तयार झालेल्या आहे आणि बेसन पण तयार आहे. तर चला मग या सर्वजण न्याहारी करायला. हा न्याहारी हा शब्द आमच्या विदर्भातला फेमस शब्द आहे, खूप जुना शब्द आहे. नाश्त्याला इथे न्याहारी असे म्हटले जाते. तर मी मस्तपैकी गावरान पद्धतीने इथे भाकरीवर बेसन घेतलं आणि कांदा पण फोडून घेत आहे मी इथे. हे बघा या सर्वांनी न्याहारी करायला. तर आता इथे जे न्याहारी झाल्यानंतर नाश्ता झाल्यानंतर मग मी इथे चहाचा मसाला घेतलेला आहे बनवायला. चहाचा मसाला त्यासाठी आधी आपण जायफळ टाकून घेऊ आणि जायफळ करून घेऊया बारीक. स्टार्ट ही नहीं गला मैं. चहाचा मसाला कांडून तयार. कांडलेला चविष्ट मसाला तयार आहे. तर आता इथं मी घेतलेले आहे मंचुरियन बनवायला. आज सर्वांची डिमांड होती मंचुरियन खाण्याची, तर मग मी इथे मंचुरियन बनवायला घेतले आहे. त्यासाठी इथे बारीक गोबी किसून घेतला, त्यामध्ये कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घेतली, बारीक चिरलेल्या मिरच्या आणि गाजर पण बारीक किसून घेतलेला आहे. इथे टाकून घेते मी सर्व एकत्र. आणि हे बघा इथे त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आता थोडे मसाले. त्याच्यामध्ये लसण जिऱ्याची पेस्ट पण टाकून घेत आहे. लसण जिऱ्याची पेस्ट टाकल्यानंतर इथे टाकायचं आहे कॉर्नफ्लॉवर. इथे कॉर्नफ्लॉवर पण टाकून घेते. सर्वांच्या आवडीचे टेस्टी मंचुरियन मुलांना पण खूप आवडतात आणि गाडीवरच्या चवीचे जसे आपण बाहेर जातो खायला तसे इथे घरच्या घरी बनवता येतात मंचुरियन. हे बघा इथे मी कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मैदा पण टाकून घ्यायचा आहे. आता हा मला जितका लागेल तितका मी थोडा थोडा मैदा इथे टाकून घेत आहे. मला हवा तितका मी मैदा टाकून घेतला इथं. आणि काळे मिऱ्याची पावडर ही बघा एवढी थोडीफार 1-2 टीस्पून काळे मिरे पावडर पण टाकून घेतली आणि मीठ पण टाकून घेतलं, तिखट मीठ चवीनुसार. तर आपण बाहेर गेल्यानंतर मुलं आवडीने मंचुरियन खायला मागतात, तर ते आपल्याला बाहेर कशा प्रकारे केले जाते आणि त्यामध्ये काय टाकलं जाते ते आपल्याला माहीत नसतं. मग आपण अनहायजेनिक मुलांना खाऊ देण्यापेक्षा घरी अशा प्रकारे मंचुरियन बनवा. तर हे सर्व साहित्य मी एकत्र करून घेतलं, पूर्ण एकजीव करून घेतलं आणि इथे हे बॉल अशा प्रकारे तयार करत आहे. बॉल तयार करून घेतले. मुलांच्या आहारासाठी आपल्या पौष्टिक पण आहे हे. इथे जास्त प्रमाणात मी कॉर्नफ्लॉवर पण वापरलेलं नाही आहे, कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण खूप कमी घेतलं आहे. तर मुलांना आपण अवश्य खाऊ घालू शकतो, बिनधास्त खाऊ घालू शकतो हे मंचुरियन. तर इथे मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. इथं तेल तापत आलेलं आहे. तेल तापल्यानंतर आपल्याला एक एक करून सर्व बॉल सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये आणि मंद आचेवर शिजू द्यायचे आहे. अशा प्रकारे सर्व बॉल मी इथं टाकून घेतले. सर्व बॉल इथं मी टाकून घेतलेले आहे आणि सर्वांना आवडणार असे मंचुरियन सर्वांनी या. खूप छान झालेले होते आज मंचुरियन, खूप टेस्टी झालेले होते. सर्वांनी खूप आवडीने खाल्ले, सर्वांना आवडले.
तर आता इथे मंचुरियन होत आलेले आहेत. मी परतून घेतले एक साईड मस्त भाजलेले आहे. छानपैकी तळून घेतले इथे मंचुरियन. चांगले लालसर होईपर्यंत हे मंचुरियन आपल्याला तळून घ्यायचे आहे इथं. आणि मंद आचेवरच शिजू द्यायचे. जास्त जर पॉवर केली गॅसची तर हे मंचुरियन आतून कच्चे राहतात. आणि मंचुरियनमध्ये जर थोडासा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर कमी झाली तर ते आपल्याला आता इथं तेलपिठात जास्त घेतलाय मी सॉस बनवायला. आता इथे सॉस बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल तापत ठेवलं. त्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, लसूण, जिऱ्याची पेस्ट पण टाकून घेतलेली आहे. आणि ह्या सर्व भाज्या मस्त होऊ द्यायच्या आपल्याला फ्राय. जास्त तर शिजू नाही द्यायच्या, कारण त्या आपल्याला सॉसमध्ये खाताना क्रंची लागल्या पाहिजे, तेव्हा मजा येते सॉस खाण्याचा. तर इथे मी सर्व भाज्या होऊ देत आहे. आणि त्या झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये एक पावडर आणलं होतं मी सॉसचं. त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचा सॉस बनवून घेतला आणि तो इथे पॅनमध्ये टाकला आणि शिजू देत आहे. शिजल्यानंतर तर आता इथे आपली मंचुरियनची ग्रेव्ही तयार आहे. तर हे बघा इथे मंचुरियन पण आपले होत आलेले आहे एक साईडला. आणि मंचुरियन झाल्यानंतर मग आपण चला तयार करून घेऊ. आपली प्लेट ही झाली आहे, प्लेट तयार. तर आजचे मंचुरियन तयार आहे. मंचुरियन कसे वाटले तुम्हाला? या सर्वांनी मंचुरियनची टेस्ट करायला. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय. रुपाली ब्लॉगरला सबस्क्राईब करा.